सावंतवाडी तालुका शिराळा येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवल्याची घटना समोर आली। या घटनेत 70% भाजलेल्या अनिता संजय बेंगडे वय 40 यांची मृत्यूशी झुंज सुरू असताना मृत्यू झाला आहे। त्यांच्यावर सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू होते। या प्रकरणी कोकरूड पोलीस ठाण्यात पती संजय बयाजी बेंगडे वय 53 याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे। मृत्यूपूर्वी जबाबानुसार अनिता यांची फिर्याद नोंदवून घेण्यात आली। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सावंतवाडी येथे मृत अनिता तिच्या कुटुंबासोबत राहत होती। अनिता व संजय यांना मुलगा असून पती संजय याला व्यसन होते, त्यामुळे संजय वेळोवेळी अनितावर चारित्र्याचा संशय घेत तिला वारंवार मारहाण करत असे। गुरुवारी रात्री अनिता घरात स्वयंपाक करत असताना त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली। यावेळी मारहाण शिवीगाळ केली। रागाच्या भरात चूल पेटवण्यासाठी आणलेले डिझेल मृत फिर्यादी अनिताच्या अंगावर ओतले व काडी ओढून पेटवून दिले। या घटनेत अनिता 70% भाजली। तिला तत्काळ सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। गंभीर प्रकृती असलेल्या अनिताचा रविवारी सकाळी रुग्णालयातच मृत्यू झाला। घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अरुण पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी भेट दिली असून अधिक तपास राहुल अतिग्रे करत आहेत।